आणि गोलंदाजी ट्रॅक वरती अर्थातच जे वारंवार आपण पाहतो बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आयकॉन असेल त्याचबरोबर मनोज इलेव्हन कणकवली या टीमचं वारंवार जे प्रतिनिधित्व करतायत सर गौरव घुंगरट तयार. पहिला चेंडू यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक साई स्क्रीनवरती एकेरी धाव कंप्लीट आणि दुहेरी धावेचा देखील कॉल मैदानाच्या आतमध्ये घेतला. स्पर्धांमध्ये अनेक वेळा एकत्र असतात मात्र ही रबल बॉलची स्पर्धा आणि या पावसाची सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये आज कलमट नगरीमध्ये आणि दुसरा सामना आपण पाहतोय अनुभवतोय तरे आणि फोंडा यांच्या विरोधामध्ये. स्ट्रायकिंग एंडला चंद्रा तयार. यावेळी आक्रमक फटका गौरव घुंगरट सर यांचं स्वागत केलंय. चेंडू चाललाय चंद्रा जाधवच्या बॅट मधून बॉडी लाईनच्या बाहेर षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती एक चांगला स्ट्रोक 2 धावा तर मिळाल्या. त्यानंतर विचार केला तर स्वतःकडे स्ट्राईक ठेवत चेंडूला थेट पाठवलंय साठी षटकार वरती छाप सोडल्या तो चंद्रा जाधव. अजून एक आप ट्रॅकर झेल खूप महत्वाचा आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक येईल अर्थात सुरेबाक आहे. गौरव सरांनी अनेक स्पर्धा आणि 1-2 खेळाडू एकमेकांच्या विरोधात आणि एका संघात अनेक वेळा असतात मात्र जर विचार केला तर या आधीचा चेंडू खराब पाहायला मिळाला. त्यानंतर थोडासा चेंडू पाठी ठेवत थोडीशी गती आणि थोडासा चेंजेस आणि यावेळी बघा क्षेत्ररक्षकाची साथ देखील मिळाली. अजून एक अष्टपैलू खेळाडू टेनिस बॉल क्रीडा स्पर्धेमध्ये याची फिरकीचा जादूगर म्हणून ओळख आहे मात्र आज रबल बॉल मध्ये देखील गौरव सर. यावेळी फटका मिसटायलिंग झालाय. जेल होईल का क्षेत्ररक्षक जेल काढली आणि यावेळी अजून एक सफलता मिळाली आहे. गौरव घुंगरट सर यांचं कौतुक असेल. जो विश्वास आपल्या टीमने दिला तो विश्वास सार्थक लावत अर्थातच राहुल कुलकर्णीची खेळी देखील मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाली आहे आणि परतावं लागतंय अर्थातच बॅक टू द पॅव्हिलियन आणि एक वेगळं वातावरण मैदानाच्या आतमध्ये उभं झालंय. 56 धावांचं टार्गेट सेट करत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय. त्यावेळी मिस स्थानिक सोड झालाय. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुहेरी धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. अर्थातच झाडे लावा झाडे जगवा हा संदेश पोहोचवत आज कलेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं मान्यवरांना एक आठवण म्हणून झाडाचं रोपटं दिलं जाते. सर्व या मंडळाचे कार्यकर्ते यांच्या शुभ उपस्थितीला स्वागत होते. एक राजश्री शाहू महाराजांचं पुस्तक आणि त्याचबरोबर गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती गौरव सर. त्यावेळी समोरच्या दिशेने केला अक्षयच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक स्क्रीनवरती येईल. एकेरी धाव कंप्लीट झाली आहे आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 24 धावा या धावफलकावरती. सहर्ष स्वागत आहे. जे क्रीडा रसिक आपल्या पावसातून जे सामने पाहत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. दोन ऑफिशियल पंच आणि कलमट नगरीमध्ये मुस्लिम वाडीच्या भव्य दिव्य पटांगणावरती हा सामना आपण पाहतोय. अवे चांगला चेंडू हाताला बॅटची गड आता क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. क्रिकेट पटलावरती चुकीला माफी नाहीये. चेंडू चाललाय 4 धावांसाठी. बघा रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं जातंय. ही पावसाळी रबल बॉल क्रीडा स्पर्धेची एक वेगळी मजा आहे. स्टॉप केलं असं वाटलं मात्र शेवटच्या क्षणी अर्थातच विचार करावा लागेल असं गोलंदाज तयार गौरव घुंगरट सर. स्ट्रायकिंग एंडला पप्पा कल्याणकर. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल. एकेरी धाव कंप्लीट. दुहेरी धावेचा प्रयत्न होईल का? फेकी तर झाली आहे. एके धावेवरती समाधान मानावं लागेल. अर्थातच विचार केला तर षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 18 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या धावफलक. पहिलं षटक घेऊन भरवशाचे गोलंदाज सज्ज होत आहेत ते गौरव घुंगरट. राईट आर्म ओव्हर द विकेट. ज्यावेळी पहिला चेंडू गोलंदाज गौरव घुंगरट सरांचा फटका जरूर फसतोय. चेंडू निर्जन स्थळी पडतोय व जोपर्यंत डीप लॉंगॉन सुरुवात करतोय तो शेवी स्पोर्ट्स क्रिकेट संघ याही वेळी थोडासा बॅकअप दिलेचा चेंडू फटका फसतोय. चेंडू डीप लॉंग ऑफ वरती चेंडू आपल्या कवेत घेतोय. झेल मैदानावरती टिपला जातोय व आघाडीची जोडी फोडली जात आहे मैदानावरती. शेवी स्पोर्ट्स कलमट क्रिकेट संघाची सांघिक धावफलक 1 धाव धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. हा अतिक्रमप्राप्त
यावेळी चेंडूचा टप्पा डाव्या चेष्टीवरती फलंदाज केवळ मनगटाच्या सहाय्याने दिशा ही दर्शवितोय. चेंडू सर्कल भेदतोय. चेंडू शॉर्ट फाईन लेगला पार करत चेंडू डीप फाईन लेग पर्यंत. एकेरी धावेची पावलं दुसऱ्या धावेकडे, दुसऱ्या धावेची पावलं बघता बघता तिसऱ्या धावेकडे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर प्रचंड चेंडूच्या साथीनं पुढील चेंडूसाठी सज्ज होत आहेत. ते गौरव घुंगरट. याही वेळी हाफ ट्रॅकर होता. गुडलेनच्या अगदी थोडासा मागे चेंडूचा टप्पा आडव्या बॅटने फटका हवेत न टोलविता तो केवळ 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी लेग ब्रेक लेग कटर पद्धतीचा चेंडू यष्टीरक्षकाला सहज चखवतोय. सचिनचा पावित्रा फटका डीप मिड विकेटला मोठा सजवायचा, मात्र मोक्याच्या क्षणी गती परिवर्ती चेंडू वळसा घेतोय. संमिश्र पद्धतीची गोलंदाजी आपण सर गौरव घुंगरट यांच्या गोलंदाजीवरती अनुभवतोय. केवळ एकेरी धाव ही बाईच्या स्वरूपात मिळते फलंदाजी करणाऱ्या शवी स्पोर्ट्स कलमट क्रिकेट संघाला व त्या एकेरी धावेच्या साथीनं आघाडीचं षटक समाप्त केवळ 6 धावा धावफलकावरती झळकविल्या. सागर ते जपान ठेवची एज आउटर थोडीशी थिक आणि शॉर्ट दरम्यान जो तो थोडस वाईड शॉर्ट. या बॉलवर काय झालं बघूया. डिसिजन इलो रन आउटचो. मिनी हेलिकॉप्टर प्रकाश पराडकरचा डीप स्क्वेअर लेग आणि कलेश्वर चषक चौकार. वेदांत जाधवच्या बॅटमधून चौकार. बॉलिंग मार्कवर परत एकदा गौरव घुंगरट. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर तो चौकार, या बॉलवर तो सिंगल. सरांकडून करण्यासाठी ते प्रचलित असत, प्रसिद्ध असत आणि आज मैदानावर त्यांना सिद्ध सुद्धा होऊचा लागतला, जेणेकरून ते प्रसिद्ध सुद्धा नक्की होतले. पद्मश्री पुरस्कार देऊन ज्यांचे गौरव केलो गेलो त्यापूर्वी डॉक्टरेट व सन्मान ज्यांच्या नावे, त्या खेळाडूची ही जर्सी क्रमांक. यांच्या दिशेने एक सिंगल या बॉलवरचो एक त्यापैकी लगाम घातलो गौरव घुंगरट यांनी. 7 धावांचा खर्च या 5 बॉलमध्ये आणि या शेवटच्या बॉलवर डॉट बॉलने सांगता 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती पोहोचतायत. ते मनोज रावराणे मित्र व सलामीसाठी आघाडीचं षटक गौरव घुंगरट सर. ज्यावेळी पहिला चेंडूचा टप्पा उसवष्टीच्या बाहेर. यावेळी दुसरा चेंडू आखूड टप्प्याचा, त्याच्यावरती आक्रमक असा फटका शेखर सुतारच्या लक्ष. त्या लक्ष्याला जर गाठायचं असेल तर सुरुवातीपासून अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकता हे बचावाचं साध्य आवश्यक, अतिक्रम प्राप्त व सांघिक धावफलक 7 धावा. यावेळी फटका फसतोय डीप वरनं क्षेत्ररक्षकाच्या व त्या एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावफलक हा 8 धावा. फुलर लेन पद्धतीचा चेंडू मिस टायमिंग फटका. ज्यावेळी संकटात सापडतोय सलामीवीर दुर्वेश, झेल टिपला जातोय यष्टीरक्षकाकडनं आणि झेल टिपल्यानंतर खेळी समाप्त होतोय. केवळ एकेरी धावेने नटलेली फलंदाज दुर्वेश बॅक टू द पॅव्हिलियन, बॅक टू द टकआउट. 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती समान दिसेल. मात्र पराभूत संघाला या स्पर्धेला नमस्कार करावा लागेल तो या सामन्यात. आल्या पावली मोठा फटका प्रवीण राणेला सजवायचा होता. वरती आपल्या कवळीत घेतलाय, आपल्या वज्रमुठीत घेतलाय. अर्थातच डीप लॉंगअपच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला आणि निराशवदनाने 0 धावेची बॅक आपल्या डोक्यावरती घेत ना उमेद होत मैदानाचा रस्ता सोडावा लागतोय फलंदाज प्रवीणला. या हॅट्रिक पासून गौरव सरांना दूरपास्त ठेवतोय की नाही हे पाहणं उत्सुकतेचं. ज्यावेळी डाव्या यष्टीवरती चेंडूचा टप्पा, प्रचंड वेगळा चेंडू या ठिकाणी फलंदाजांना स्पर्श करतोय, धावेपासून रोखलंय. त्याहीपेक्षा निर्धाव चेंडूच्या साथीनं आघाडीचं पहिलं षटक मैदानावरती समाप्त होत आहे. ते गांगोमाऊली फोंडाघाट क्रिकेट संघाकडनं भरवशाचे गोलंदाज गौरव घुंगरट सरांकडून चेंडू आणि या ठिकाणी एकेरी धावेने
गौरव घुंगरट सर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल तोपर्यंत एकेरी धाव धावून पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेतात. घुंगरट सर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे. स्ट्राईकवर असेल प्रवीण. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बराचसा चेंडू उंच जाताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत झेल मात्र कोणतीही क्षेत्ररक्षकांना चूक होत नाहीये. तोपर्यंत झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट प्राप्त होतोय आणि विकेटच्या स्वरूपात आता मात्र अजून एक खेळाडू डगआउटच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळेल. आता मात्र गौरव घुंगरट सर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत. पुढचा चेंडू स्ट्राईकवर दुर्वेश. आता मात्र हलक्या हाताने चेंडू तटवण्याचा प्रयत्न. थोडंसं या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत या ठिकाणी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये होताना पाहायला मिळतंय. गचाळ थ्रो म्हणावं लागेल. पुढचा चेंडू गौरव घुंगरट सर स्ट्राईकवर असेल. आता मात्र अल्टी पलटी फटका खेळायचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसला. तोपर्यंत या ठिकाणी या इनिंगची सांगता करणारा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय. मिडल स्टिक वरून हलका चेंडू बाहेर जाताना पाहायला मिळतोय. षटकाची सांगता. पहिलं षटक माघारी पळतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस या ठिकाणी धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते ती 6 धावा. चला गौरव सर यांचा पुढचा चेंडू. आता मात्र पारितोष स्ट्राईकवर बराचसा बाहेर जाणारा चेंडू. 3 चेंडूंचा खेळ माघारी पडतोय. धावसंख्या धावपलकावर 21 धावा. पुढचा चेंडू पारितोष. आता मात्र पुन्हा एकदा थोडासा हलका बाहेर येऊन चांगली गोलंदाजी बघायला मिळते. ती म्हणजे ऑफकट पद्धतीचा चेंडू थोडासा पाहायला मिळतोय. तो गौरव सर यांच्या स्वरूपामध्ये चेंडू वारंवार यष्टिरक्षकाकडे जातोय. आता मात्र ऑफसाईडने चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू अडवतोय. थ्रो करतोय. तोपर्यंत या ठिकाणी सुंदर थ्रो, सुंदर कलेक्शन, सुंदर मिळत नाहीये. तोपर्यंत गौरव सर यांचा पुढचा चेंडू स्ट्राईकवर असेल ओंकार. आता मात्र ऑफसाईड दिशेने थोडीशी हलकी कडा घेऊन जाणारा चेंडू. बॅटचा स्पर्श